सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना नाशिक जिल्हा तांत्रिक कामगार मेळावा व नवनिर्वाचित केंद्रीय पदाधिकारी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता जेलरोड मंजुळा मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आलं। यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघटनेचे केंद्रीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत खेळीमेळीचा वातावरणात कार्यशाळा संपन्न झाली। नाशिक झोनचे मुख्य अभियंता माननीय श्री सुंदर लटपटे साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। तांत्रिक कामगारांना काम करताना येणाऱ्या दैनंदिन अडचणी, कामगारांचे मूलभूत प्रश्नांवरती तसेच कंपनीतील चालू घडामोडी या विषयांवर चर्चा करण्यात आली आहे। संघटनेचे सरचिटणीस हाजी सय्यद जहीरुद्दीन यांनी उपस्थित तांत्रिक कामगारांना मार्गदर्शन केले। महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय पदाधिकारी कार्यकारिणीमध्ये केवाय बगड यांनी केंद्रीय उपसरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल संघटनेच्या केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी इतर संघटनेमधून 15 सभासदांनी संघटनेमध्ये प्रवेश केल्याने कामगारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। या कार्यक्रमास नाशिक झोनचे एजीएम चंद्रकांत खाडे, उपमुख्य अधिकारी राजे भोसले, जनसंपर्क अधिकारी आडे, संघटनेचे गिरीश जगताप, विजय चव्हाण, चंद्रकांत अहिरे, विनोद अहिरे, अरुण आगोणे, विजय सूर्यवंशी, हेमंत कातणे, विष्णू शिरसाट, दिलीप भुरके, विनायक मगर, सचिन गायकवाड, शरद आगळे, दिनेश राऊत तसेच जिल्ह्यातील प्रादेशिक झोन, मंडळ, विभागीय पदाधिकारी व असंख्य सभासद उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाचनगे यांनी केले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने कार्यशाळेचा नाशिक शहरामध्ये आयोजन करण्यात आलं होतं। या आयोजनाच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून मुख्य अभियंता नाशिक परिमंडळ सुंदर लटपटे साहेब होते और मान्यवर अधिकारी होते आणि केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेचं उद्देश एक होतं की नाशिकमध्ये केंद्रीय उपसरचिटणीसपदी केवाय बगड यांची तिसऱ्यांदा निवड झाली। त्या हॅन्ड्रिकमुळे एक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने सध्या जो काही समांतर वीज कायदा या संदर्भामध्ये जे सुनावणी MIRC समोर चालू आहे, आम्ही सन्माननीय CMD लोकेश चंद्र साहेबांच्या समेत बैठक पार पडली आमच्या संघटनेची केंद्रीय नेतृत्वाची। त्या प्रसंगी आम्ही त्यांना अवगत केलं होतं। त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की आम्ही कोणत्याही परिस्थितीत समांतर वीज कायदाच्या प्रमाणे आम्ही त्याला विरोध करू आणि संघटनाचाही त्याला विरोध आहे। कारण समांतर वीजमुळे एक सामाजिक बांधिलका जी आहे महावितरणची त्याला धोका बसेल, तडा जाईल, ही एक बाब आम्ही आवर्जून सांगितलं। सद्यस्थितीमध्ये पेन्शनच्या प्रश्नावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे या कार्यशाळामध्ये आणि रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून लाईन स्टाफ तांत्रिक कामगारांना 24/7 काम न देता 8 तासची ड्युटी त्यांना द्यावी आणि 8 तास ड्युटीमध्ये जे काही जॉब रिलेशन आहे, कामाचा मूल्यांकन आहे, हे त्यांना निश्चितरित्या काम सोपवावं आणि जे काही रोटेशन पद्धत आहे ती रोटेशन पद्धत लागू करावी। हा एक रिस्ट्रक्चरिंगचा भाग आहे आणि संख्याबळ कमी करू नये। रिस्ट्रक्चरिंगमध्ये जो संख्याबळ कमी करण्याचं प्रमाण दिसत आहे ते करू नये। आणि दुसरं जो महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रामध्ये 2019 पासून 329 सबस्टेशन कार्यान्वित झालेले आहेत 33 kV। त्या सबस्टेशन्स आपल्या महावितरणच्या यंत्रचालकांच्या माध्यमातूनच चालवला पाहिजे। त्याचं खाजगीकरण होता कामा नये, ठेका देता कामा नये, यावरही प्रकाश टाकण्यात आलं। अपघाताच्या प्रसंगी अपघात कसं कमी करता येईल यासाठी नवीन सामुग्री, चाहे ते ॲक्सिलेटरचं असेल, ABCचं असेल किंवा शॉर्टिंग रॉडचं असेल, इतर साहित्य, सुरक्षा कवच असेल, हे सर्व साहित्य पुरवण्यात यावं, यावर सुद्धा प्रकाश टाकण्यात आलं। दुसरं महत्त्वाचं आहे की या ठिकाणी त्या आपल्या पेन्शनचा प्रश्न निकाली काढावं। आता 2005च्या नंतर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू केलेली आहे आणि महाराष्ट्र
तत्कालीन विद्युत मंडळाने 31/12/96 ठराव क्रमांक 324 पास केलं, परंतु इतका काळांतर गेलं, काळ गेलं तरीही पेन्शन लागू नाही. माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूरमध्ये केस प्रलंबित आहे त्याकडे, आणि EPO हे पेन्शनचं साठी आम्हाला दाखवलेला गाजर हे पुन्हा पेंडिंग पडलेलं आहे. तर या बाबीसाठी सुद्धा आमची विनंती आहे की, आणि अनुकंपाची जी यादी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, आज जवळपास 3000 अनुकंपाचे प्रकरण आहे. यासाठी जे आमच्या केंद्रीय अध्यक्ष महोदयांनी सुचवलेले आहे भाऊसाहेब बाकरे पाटीलने, की बाबा अनुकंपाची यादी कमी करायची असेल तर त्यांना 1 वर्षाचं कंतिक पद्धतीवर जे उपकेंद्र सहाय्यकाची भरती न करता ते ITI आहे, ITI नसेल तर ITIला सँडविच कोर्सला पाठवा इत्यादी मागण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही नाशिकमध्ये इतर जे काही प्रलंबित प्रश्न आहे, चाहे ते जिओचा असो, पदोन्नतीचा असो किंवा विद्युत सहाय्यकांची जी भरती आहे, 5000 विद्युत सहाय्यक महावितरणमध्ये आलेले, या 5000 विद्युत सहाय्यकांना 3 ऑप्शन देण्यात यावी ही मागणी मान्य केलेली आहे आज नाशिकचे सन्माननीय मुख्य अभियंताने AGMने, की आम्ही 3 ऑप्शन त्यांना देण्यात येईल. आणि जसं दूर दराजचे लोक होते विद्युत सहाय्यक, 700 लोक आपापले निवासी पाठवलं, तर या लोकांनाही विद्युत सहाय्यकांचा कॉन्ट्रॅक्ट सुद्धा 1 वर्षाचंच ठेवावं, 3 वर्षाचं ठेवू नये अशी मागणी आम्ही करण्यात आली. आणि विशेष केवळ बग्गड हे आमचे केंद्रीय उपसरचिटणीसला आज नाशिककरांहून सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं. उत्साहामध्ये सत्कार समारंभ पार पडला. भविष्यामध्ये त्यांच्या वाटचालीस संघटनेच्या वतीने शुभेच्छा. आमचा लोड बगड साहेब कमी केला. आमच्या झोनचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि मुख्य कार्यक्रमच आमच्याकडे नगरला दिला होता साहेब CWCचा. त्यामुळं तिथं मस्त 2 दिवस आम्हाला सर्व CWC मेंबर पदाधिकाऱ्याच्या निवडी झाल्या, यांची सेवा करण्याची संधी मिळाली. तरीही साहेबांनी जी तारीख रिक्त असेल त्या तारखेला कार्यक्रम दिला, तरी आम्ही तो कार्यक्रम मनोभावे त्या ठिकाणी पूर्ण करू. म्हणजे आजची या कार्यशाळा अशा ज्या आहेत त्या अधूनमधून अरेंज झाल्या पाहिजे. आणि एक तर त्यामध्ये गेट टुगेदर होतं, आणि दुसरा विषय की काय चाललंय काय नाही, कारण कामाच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना अपडेट नसतात गोष्टी, तर त्यासाठी त्या अपडेटही होतात. आपल्या ह्याच्यामध्ये या कार्यशाळेमध्ये आता विषय काही लिहिलेले नाहीत, परंतु याच्या अनुषंगाने 2-3 गोष्टी मी बोलू इच्छितो. एक, सध्या आपल्या कंपनीमध्ये विद्युत अपघात हा अतिशय गंभीर विषय आहे. आपल्या तांत्रिक कामगारांना जे ऑपरेटर्स पासून ते लाईन स्टाफ सर्वांना वेगवेगळ्या पातळीवर ट्रेनिंग दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं वेळोवेळी, तरीही अपघाताचं प्रमाण कमी होण्याच्या ऐवजी वाढतंय. खरं म्हणजे अपघात हा एक असा विषय आहे की तो अपघात एक असतो, पण त्याच्यामध्ये अनेक म्हणजे एक कुटुंब तर पूर्णपणे हे होत असतं. त्याच्यामध्ये एका कुटुंबाचं पूर्ण थोडक्यात वातावरण होत असते असं म्हणायला हरकत नाही, कारण हे करतात त्याच्यामधला जात असतो. त्यामुळं आणि या गोष्टींमध्ये आता ट्रेनिंग सेंटरला असताना आम्ही ते पाहिलं की काय विषय आहे. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपल्या कामगारांचे अपघात जास्त होतात. ओव्हर कॉन्फिडन्स की अनेक वेळा असं बघितलं जातं की 10 मिनिटाचं तर काम आहे, कशाला डिस्चार्ज ऑर्डर वापरायचा. आणि बऱ्याच जणांचं असं हे स्टेटमेंट पण ऐकलेलं असतं की माझी एवढी 25 वर्ष सर्व्हिस झाली, मी आजपर्यंत हेच करत आलो. परंतु वीज हा एक असा विषय आहे की इथं ती कुणालाही माफी नसते. मग तो लाईनमन असेल नाही तर इंजिनियर असेल, तर त्याच्यात कुणालाही माफी नाहीये जर त्याची योग्य ती खबरदारी घेतली नाही तर. हा जो काही समारंभाचा कार्यक्रम आहे, तिसऱ्यांदा माझी केंद्रीय उपसचिवपदी जी निवड होते ही केवळ आणि केवळ तुमच्यामुळे माझी निवड होते. तुम्ही सर्व लोक माझ्या पाठीशी आहेत आणि आजपर्यंत तुमच्या तडा लावलेला नाही, भविष्यात पण कधी तडा लावून देणार नाही. राजा आता 5.5 वर्ष, माझे 5.5 वर्ष त्यानंतर मी संघटनेसाठी आणि पद असो नसो तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी संघटनेसाठी माझं योगदान नाही याची मात्र शंका नाही. कुठल्याही कर्मचारी होणार नाही, झाला तर तिथं हजर असतो काही विषय नाही. यापुढे जास्त सहकार्य राहील.